मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते बुधवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर गुरुवारी नीती आयोगाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा नेहरूंचा विक्रम पंतप्रधान मोदी मोडणार आहेत. मोदी नेहरूंवरून राजकीय जुगलबंदी रंगली आहे. ऑपरेशन ब्लू स्टार विषयी मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद झालाय. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भिंद्रनवाला विरोधात लष्करी कारवाई केली होती. कारवाईत मृत्यू झालेल्यांचा शहीद असा उल्लेख महाजन यांनी आपल्या भाषणात केलाय. यावरून विरोधकांनी महाजनांवर टीका केली आहे. विधान परिषदेवरून महायुतीतील नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवसेना मुख्यमंत्र्यांशी उद्या रात्री निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. नाशिक विधान परिषद जागेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय. मुख्यमंत्री आमच्यासाठी दैवत, तेच अंतिम मार्ग काढतील असा विश्वास शिवसेना उमेदवार दराड यांनी व्यक्त केलाय. मला राज्यसभेवर पाठवण्याची सुनेत्रा पवारांची इच्छा होती असा दावा माजी खासदार नवनीत राणांनी केलाय. तर एनसीपी प्रवेशाची अट मला मान्य नसल्याची माहितीही राणांनी दिली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओत हाकेंनी मोठ्या नेत्यांवर टीका केली आहे. मात्र हाकेंचा रोख कुणाकडे याचीच जोरदार चर्चा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ डब केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. ओबीसी मध्ये फूट पाडणे आणि लक्ष्मण हाकेला डॅमेज करण्याचा उद्देश असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारांच्या अर्ज छाननी करण्यात आली आहे. यात कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचा अर्ज बाद झालाय. मुंबईतील खासगी पाणीपुरवठा टँकर चालकांनी संप मागे घेतलाय. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय झालाय. तर हा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे आता या मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. चाळीतून 40 मजल्याच्या टोलेजंग टॉवरमध्ये गेलेल्या बीडीडीकरांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची कैफियत रहिवाशांनी मांडली आहे. इंधन दरवाढी विरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं बैलगाडी मोर्चा काढला होता. आमदार सुनील राऊतांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. काजल इंगळे यांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलाय. परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, लेखपरीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांच्या पदोन्नती करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या परळीत तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी परळी शहरात धिंड काढली आहे. तौहीद खानची 2 जणांनी मित्राशी झालेल्या आर्थिक वादानंतर हत्या केली होती. परळीतील आचार्य अत्रेंच्या पुतळ्याची दुर्दशा झाल्याचं समोर आलंय. दरम्यान आमदार निलेश राणे समर्थकांनी जी साऊथ सहाय्यक आयुक्तांशी याबाबत भेट घेत चर्चा केली आहे. राणेंच्या समर्थकांच्या भेटीनंतर महापालिकेकडून पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. पुढील 2 दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यात 2 दिवसांत मान्सूनचा पाऊस कोसळणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय. तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असून सध्या राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 90% पाऊस कोसळणार असा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पाऊस कोसळतोय. यावर्षी पाऊस केवळ वेळेत चालू झाल्यामुळे बळीराजांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय.
नांदेडमधील किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे गोंड जेवली ओढ्याला पूर आला आहे, तर या ओढ्याच्या पुलावरून पुराचं पाणी वाहू लागल्याने तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। यामुळे वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेक वेळा पुलावरून पाणी वाहत असतं। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याचं काम पूर्ण झाल्याने नदीकाठच्या बाजारपेठांना यंदा पुराच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। तर स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या गाळमुक्ती मोहिमेमुळे नद्यांचा प्रवाह अधिक सुरळीत झाला असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कर्नाटकमधील बैलहोंगल गावात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। पावसामुळे या ठिकाणी पाण्याचा जोर इतका होता की रस्त्यावरील वाहनं पाण्यात वाहून गेली होती। तर पावसामुळे या ठिकाणी जनजीवन देखील पूर्णपणे विस्कळीत झालं। पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी भुईमूग काढायला सुरुवात केली आहे। यावेळी श्रमाचा थकवा विसरण्यासाठी पारंपरिक गाणी म्हणत कष्टाच्या कामातही आनंद शोधण्याचा प्रयत्न केला जातो। चाकण नगर परिषदेकडून आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, ओढे आणि भूमिगत गटारांची स्वच्छता करण्यात येते। मुटकेवाडी, रानूबाई मळा, माळआळी परिसरातील नाल्यांमधील गाळ, दगड आणि कचरा हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील महाबळा येथे झालेल्या वादळी पावसाने आणि जोरदार वाऱ्याने केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। यावेळी केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात येते। केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेत मोठा बदल केलाय। आता वर्षभरात केवळ 4 अनुदानित एलपीजी सिलेंडर मिळणार आहेत। वर्षाला अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या 9 वरून 4 वर करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, पंढरपूर, बार्शी या 4 तालुक्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। यामुळे जिल्ह्यातील जवळपास 600 शेतकऱ्यांची 9000 एकर जमीन बाधित होणार आहे। शेतकऱ्यांची बागायत जमीन असल्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय। सांगलीत शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। शेतकरी आणि मोजणी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे। वादानंतर मोजणी बंद करण्यात आली आहे। दरम्यान तातडीनं महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यात शक्तीपीठ संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यासाठी MSRDC कडून सुरू करण्यात आलेल्या या यात्रेचा पहिला टप्पा धोत्रात पार पडलाय। अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रकल्पाचं महत्त्व सांगितलंय। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली आहे, मात्र तरीही हळदीचे दर कोसळले। हळदीला 13 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालाय। यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। लासलगावासह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात सलग दुसऱ्या दिवशीही शासकीय कांदा खरेदी ठप्प झाली आहे। नाफेड, NCCAचे अधिकारी, कर्मचारी बाजार समितीत आले नसल्याचं समोर आलंय, तर यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळालाय। दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला 800 ते 1000 रुपये दर मिळतोय। कोकणातील काजू बी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय। काजू बियाचे दर 80 ते 90 रुपये प्रति किलो पर्यंत आले आहेत। दरातील या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालाय। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। शासनाने हंगामी हमीभाव जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात खत वितरणासाठी ऑनलाईन बुकिंगची पायलट प्रणाली सुरू केली आहे। मात्र खत केंद्रावर गेल्यानंतर डेटा नॉट फाउंड असा संदेश दिसत असल्याने खत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे। यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय।
तातडीने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू खत देण्याची मागणी करण्यात आली आहे। खत बुकिंगच्या पायलट प्रोजेक्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲपमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात। तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू असून अडचणी दूर होतील अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली आहे। नांदेडमध्ये युरिया डीएपी खताचा तुटवडा निर्माण झालाय। युरिया आणि डीएपीसाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते। वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावं, खताची साठवणूक करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले। सरकारच्या कर्जमाफी विरोधात शेतकरी सेना रस्त्यावर उतरली आहे। नगर मनमाड महामार्गावर शेतकरी सेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आंदोलनात सहभागी झाली आहे। सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला। बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील देऊळ घाटात रेशन धान्य वितरणाच्या कारणावरून एका लाभार्थ्याला शिवीगाळ केली आहे। शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झालाय। सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली अमृत योजना तब्बल 8 वर्षांनंतरही अपूर्णच आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याचे आदेश दिलेत। यामुळे अखेर ही योजना कधी पूर्ण होणार आणि कोल्हापूरकरांना अखंड शुद्ध पाणीपुरवठा कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बीड जिल्ह्यात किराणा दुकान, पान टपऱ्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलंय। जादा दरानं इंधन विक्री केल्या जाते, त्यामुळे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांतील तब्बल 150 गावांवर अंधाराचं संकट कोसळलंय। गेल्या 20 तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे। तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी देखील करण्यात येते। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला थेट जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय। जानेवारी 2027 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। मृग नक्षत्र लागल्यामुळे विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेची सांगता झाली आहे। 82 दिवस झालेल्या चंदन उटी पूजेत 95 किलो चंदनाचा वापर करण्यात आलाय।